वरती क्लिक करायचंय. खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये तुमचा जीएसटी नंबर शेअर करत तुम्ही जीएसटी रिबेट पण घेऊ शकता. डेबिट कार्ड एक्सेप्ट होतं त्याच्यामध्ये. अनुराग, ही ऑफर आत्ता फक्त पहिले 50 लोक होईपर्यंत आहे. आय थिंक 45 लोक ऑलरेडी झालेले आहेत. सो जे जॉईन करतायत आत्ता त्यांनी प्लीज हँड रेज करा. ओके, 46. सुमित, शक्यतो यायचा प्रयत्न करा, पण अगदीच येण्यासारखे पॉसिबिलिटी नसतील तर येस पॉसिबल आहे. रोहित, इम्पोर्ट पण कव्हर केलं जाईल या 3 दिवसांना, पण मेजरली एक्सपोर्ट वरती भर असेल. विश्वजित, नो प्रॉब्लेम. किरण, मी नंबर शेअर केलाय, त्या नंबरवरती बोलून घ्या. अभिषेक, त्याच्यानंतर जर तुम्हाला काही ऍडिशनल सर्व्हिस हवे असतील तर येस ऑफकोर्स यू विल नीड टू. पण जे मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, जे सांगितलंय ते मिळणारच आहे. हर्षदा, यू टेक द कॉल. रजिस्ट्रेशन होत नाहीये. देवेंद्र, मी नंबर शेअर करतो, माझ्या टीमशी बोलून घ्या. ओके, तुमच्यापैकी जर कोणाला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये असाल आणि काही एरर येत असतील तर मी नंबर शेअर करतोय टीमचा. खूप लोक कॉल करत असतील त्यामुळे कदाचित कॉल फ्लो जास्त असेल. टीमचा नंबर 9297909090. टीमशी आत्ता बोलून घ्या. ही ऑफर फक्त हे सेशन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत असणार आहे. त्यामुळे जे जॉईन करतायत त्यांनी जॉईन करा. ओके, चला, मी अजून 20 सीट्स वाढवून देतो. जे 50 सीट्स बोललो होतो मी, अजून 20 सीट्स वाढवून देतोय, कारण खूप लोक रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. 20 सीट्स मी एक्सटेंड केलेल्या आहेत. सो 50 न होता ते 70 लोक अटेंड करू शकतील. सत्यजित जी, लिंक आहे तुम्हाला, मी लिंक शेअर केली आहे, त्या लिंक वरती जा, त्याच्यावरती क्लिक करा आणि रजिस्टर करा. जे जे आत्ता तुमच्यापैकी रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, आपल्यापैकी जे जे रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, मी रिक्वेस्ट करतो प्लीज हँड रेज करा. प्लीज हँड रेज करा. एक्झॅक्टली 2 मिनिटांमध्ये मी प्रोसेसच्या कामाला प्रोसीड करेल. जे जॉईन करतायत, करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यांनी हँड रेज करा प्लीज. मुलाला बरोबर घेऊन आलं तर 2 तिकीट्स बाय करावे लागतील. एका माणसाला एका तिकिटावरती एकट्यालाच एंट्री देण्यात येणार आहे. प्रशांतजी, टीम मध्ये कोणाशी बोलताय आपण? ओके, जर तुम्ही टीमला कॉल करताय आणि जर नंबर बिझी लागत असेल तर याच नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज TTE असा मेसेज करा. TTE, ट्रेन द एक्झिम्प्रेन्युअर. TTE असं मेसेज करा. माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल. डॉक्टर सारंग, आय एम रिअली सॉरी. मला प्लीज मेसेज परत करा. मला खूप मेसेज येत आहेत, त्यामुळे मला माझ्याकडून मिस आउट झाला असेल. नथिंग पर्सनल. प्लीज मेसेज करा मला परत एकदा. आय विल रिप्लाय टू इट इमिजिएटली. राहुल इथे नाही, त्या व्हॉट्सअप नंबरवरती.
जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय 92 97 90 90, त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. इथे नाही. जर तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर नंबर तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती. कॅन टीम हेल्प फॉर बुकिंग स्टे? मनोजजी, तुमचं एक सेशनच्या पूर्वी, या सेशनच्या पूर्वी एक 9 मे ला माझ्याबरोबर प्रिपरेटरी सेशन होईल. माझी टीम तुम्हाला त्याच्यासाठी पण हेल्प करेल, मी पण हेल्प करेन. डोंट वरी अबाउट इट. कन्सल्टन्सी सर्व्हिस बद्दल गाईड करा प्लीज. येस सारंगजी, या ट्रेनिंगमध्ये जर तुम्हाला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या असतील तर त्या कशा प्रोव्हाइड करायच्या ह्याच्या पण ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जातील. डू नॉट वरी अबाउट इट. वरील तारखा इलेक्शन आहेत. भास्करजी, इलेक्शन संपतायत तोपर्यंत आपल्याकडच्या कुठल्याही 20 तारखेला महाराष्ट्रातले इलेक्शन संपतायत. सो डॉक्टर सारंग, कन्सल्टन्सी सर्व्हिस बद्दल पण त्याच्यामध्ये गाईड केलं जाईल. संतोष, जॉईन करा, सुट्टी मिळेल. डिसिजन क्लिअर असेल तर त्यातनं मार्ग निघतात. इच्छा आहे ना, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो आता आपण जाऊया. हो, दत्तात्रय, मिळेल मिळेल मिळेल. इथे टीटी कमेंट बॉक्समध्ये कोणीही कमेंट करू नका. ओके, सो आता आपण जाऊया बायर फाइंडिंग, सॉरी, प्रोडक्ट सिलेक्शनच्या प्रोसेसला सुरुवात करायला. त्याआधी लास्ट मला एकदा दाखवायचं आहे की तुम्हाला काय काय या सगळ्या प्रोसेसमध्ये मिळणार आहे. विनय, दॅट इज नॉट इट डिसाइडेड. आपण कोर्स केल्यानंतर काही दिवसांमध्ये आपला कंट्री एक्सपोर्ट करू शकतो का? हो, त्याच्यासाठी जे आहे, बट त्याच्यासाठी मला काम करावं लागेल. अगेन, लास्ट अँड फायनल कॉल. आपल्यापैकी किती जणांनी ऑलरेडी रजिस्टर केलं आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये आय विल एक्झिम कमेंट करा प्लीज. आय विल एक्झिम. आणि जे रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी प्लीज एकदा हँड करा. ग्रेट. ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना उद्या माझ्या टीम कडनं कॉल येईल. माझी टीम तुमची ऑनबोर्डिंग प्रोसेस कंप्लीट करून घेईल आणि मग आपण 9 मे ला एका ऑनलाईन प्रिपरेटरी सेशनसाठी, प्री प्रिपरेटरी सेशनसाठी भेटणार आहोत आणि 24 25 26 मे ला पुण्यात भेटणार आहोत. ग्रेट टू हॅव यू ऑल हिअर. आता आपण जाऊया प्रोसेसेससाठी आणि फक्त रिक्वेस्ट आहे की जे आता रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी हँड रेस करून ठेवा, असं माझ्या बॅकएंड टीमला माहिती असेल तुम्ही रजिस्ट्रेशन करताय. ओके, सो आता आपण, येस, मी 1 मिनिट नवीन स्क्रीन शेअर करतो. तर मित्रांनो, आता आपण जातोय प्रोडक्ट सिलेक्शन. आपल्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या जर्नी मधले सगळ्यात पहिली स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप जी आहे ती आहे प्रोडक्ट सिलेक्शनची. ही प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. जिथे स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे तिकडे स्क्रीनशॉट घ्यायला तुम्हाला सांगेन. डॉक्टर मनोज आता जस्ट ब्रेक दिलाय, सो तुम्ही सेशन अटेंड करता करता ब्रेक हे करू शकता. सो वेबसाईट आहे commerce.gov.in. ही इंडियन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. नो प्रॉब्लेम सचिनजी, काही प्रॉब्लेम नाही. 9 तारखेचं सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. नाही करता आलं तरी प्रॉब्लेम नाही. आता ही वेबसाईट कोणाची आहे तर इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे ही.
तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतात, अबाउट अस, व्हॉट्स न्यू, इंटरनॅशनल ट्रेड, ट्रेड स्टॅटिस्टिक्स, निर्यात पोर्टल, मीडिया, आरटीआय, हुज आणि कॉन्टॅक्ट. इथे तुम्हाला जो ऑप्शन दिसतोय त्या ट्रेड स्टॅटिस्टिक्स नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याचा स्क्रीनशॉट घ्या प्लीज. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि जसं मी सांगतोय तशी माझी टीम कमेंट बॉक्समध्ये ते शेअर पण करते, स्टेप बाय स्टेप प्रोसेस. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर डन कमेंट करायला विसरू नका प्लीज. ग्रेट. मी आता प्रत्येक वेळेस डन कमेंट करा सांगणार नाही, स्क्रीनशॉट घ्यायला सांगेन, 5 ते 7 सेकंद थांबेन आणि प्रोसीड करेन. ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती क्लिक केल्यानंतर आपण एका अशा पेजवरती येतो. इथे आल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती स्क्रीनशॉट घ्यायचा. एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक केल्यानंतर आपण अशा एका पेजवरती येऊ. एक मिनिट. हो, गव्हर्नमेंटची साईट आहे, एरर येतोय. एकच मिनिट. मित्रांनो, माझ्यावर तुम्ही पण जर हे करत असाल तर ती प्रोसेस प्लीज थांबवा, कारण जास्त लोक एका वेळेस आली तर गव्हर्नमेंटची साईट आहे डाऊन होते. ओके. ह्याला एरर येतोय. तो जर तुम्हाला चालणार असेल, मी जस्ट विचारतोय, इनकॉग्निटो मध्ये पण नाही होणार आय गेस. ट्राय करतोय एकदा इनकॉग्निटो मध्ये. एकच मिनिट, मी इनकॉग्निटो मोडवर ट्राय करतो. नाही, इनकॉग्निटो मोडला पण एररच येतोय. ठीक आहे. एनिवेज, जर तुम्हाला चालणार असेल, जर सगळेजण मला अलाउ करत असतील, तर मी एका सेशन मध्ये ही सेम प्रोसेस दाखवलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ चालवला तर चालेल का? मी लाईव्ह आहेच, पण त्याची प्रोसेस तुम्हाला दिसेल. मी लाईव्ह तुम्हाला त्याच्या स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करत जाईल. चालेल? ग्रेट. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. कारण हे माझ्या हातात नाही ना, तुमच्या हातात आहे. आय होप यू अंडरस्टँड. दोनच मिनिटं द्या मला. मीनवाईल जे रजिस्ट्रेशन करता तुम्ही तुमची प्रोसेस करून घ्या. एकच मिनिटं द्या मला. समोर आवाज येत नाही याचा.
एकच मिनिट मला द्या प्लीज. येस, फायनली आय फाउंड इट आउट. ओके, सो मी स्क्रीन शेअर करतोय पूर्ण प्रोसेस. एकदा परत लास्ट टाइम मी चेक करतो अप झाली का वेबसाईट. नसेल तर मी रेकॉर्डिंग. नाही, एररच येतो. आय एम सॉरी. येस, सो करू प्ले? चालेल? येस, नो? येस, नो? .gov.in. मी जसं तुम्हाला सांगतोय तसं तसं माझी टीम कमेंट बॉक्समध्ये त्या प्रोसेसेस स्टेप बाय स्टेप पण पोस्ट करत जाईल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन तुम्ही प्रोसेस करताय तरी थांबवलं तरी चालेल, आपण थोड्या वेळाने करू. आता या प्रोसेसवरती लक्ष द्या तुम्ही. commerce.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट कसली आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अनेक इथे ऑप्शन दिसतील. अबाउट अस, व्हॉट्स न्यू, इंटरनॅशनल ट्रेड, स्टेट स्टॅटिस्टिक्स, निर्यात पोर्टल, मीडिया, आरटीआय, हुजू. सो इथे आल्यानंतर तुम्हाला ट्रेड स्टॅटिस्टिक्स नावाचा ऑप्शन जो दिसतोय त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा ते स्क्रीनशॉट पण सायमल्टेनियसली घेऊ शकतात. मी तुम्हाला मार्किंग करत देत जाईन जेणेकरून तुम्हाला सोपं होईल नंतर प्रोसेस करायला. नंतर प्रोसेस करायला सोपं होईल. ओके, या ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा एका पेजवरती याल. या पेजवरती आल्यानंतर शीतल मॅडम मी काहीच स्टार्ट नाही केलंय. commerce.gov.in या वेबसाईटवरती यायचं. तिकडे नंतर ट्रेड स्टॅटिस्टिक्स. तिकडे आल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल याच्यावरती क्लिक करायचंय. एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल. स्क्रीनशॉट घ्या ज्यांना घ्यायचा त्यांनी. मी आता डन कमेंट करायला सांगणार नाही प्रत्येक वेळेस. मी 5 सेकंद थांबेल आणि प्रोसीड करेन. स्क्रीनशॉट जिथे घ्यायचा असेल तिकडे. एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा एका पेजवरती या. या पेजवरती एक तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊन हे स्क्रीनशॉट्स का घ्यायला सांगतोय कारण या सेशन नंतर जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंटेशन प्रोसेस कराल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोसेसेस बरोबर चालल्यात की नाही आयडेंटिफाय करण्यासाठी स्क्रीनशॉट्स तुम्हाला कामाला येतील. सो या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला एक्सपोर्टचा डेटा दिसेल आणि राईट साईडला इम्पोर्टचा डेटा दिसेल.
इथे आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन आहे तो म्हणजे चॅप्टर वाईज ऑल कमोडिटीज. चॅप्टर वाईज ऑल कमोडिटी. चॅप्टर वाईज ऑल कमोडिटीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा एका पेजवरती या पेजवरती या तुम्ही. तर ह्या पेजवरती काय आहे तर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक. सो ही भारताची एक्सपोर्ट इम्पोर्टची डेटा बँक आहे. चॅप्टर वाईज ऑल कमोडिटी. तर चॅप्टर काय असतं, काय कसं कुठलं असतं तुम्हाला थोडं दाखवेल मी. इथे इयर कधीपासूनचा डेटा अवेलेबल आहे आपल्याकडे जर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल क्लिअर तर 1997 पासूनचा म्हणजे 1997 पासूनचा डेटा अवेलेबल आहे. 1997 पासूनचा डेटा अवेलेबल आहे. इथे चॅप्टर लिहिलेलं असेल काही करू नका. इथे स्ट्रेट वे जाऊन सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर याल. अशा प्रकारचं एक पेज तुम्हाला दिसेल. तर हे पेज काय आहे तर या पेजवरती डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक कमोडिटी वाईज 2 डिजिट लेवल. तर सगळ्यात पहिले हा जो डेटा आहे हा कधी अपडेट झालेला आहे. डेट तुम्हाला दिसते. सांगू शकाल कधी अपडेट झालाय. आता इथे तुम्हाला 7 एप्रिलची डेट दिसते कारण 7 एप्रिलचं रेकॉर्डिंग आहे. जर तुम्ही आज बघितलं असतं आज आपल्याला लाईव्हचा चान्स मिळाला असता तर आपल्याला हे आजच्या तारखेचं पण हे मिळालं असतं. तर इथे आज जर आपण बघितलं असतं तर टेक्निकली आजची डेट आपल्याला बघायला मिळाली असती. ओके क्लिअर आहे सगळ्यांना. येस नो. ओके थँक्यू. होऊ शकता कधी अपडेट झालाय. टुडे येस 7 एप्रिल 2024 म्हणजे आज अपडेट झाला डेटा आहे. आणि इकडे तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज दिसतील तुम्हाला बरेच आकडे दिसतील. हे व्हॅल्यूज सगळ्या रुपयांच्या लाखांमध्ये आहेत. रुपीज इन लॅक्स. व्हॅल्यूज इन रुपीज लॅक्स. सो इथे आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सिरियल नंबर HS कोड. HS कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम कोड. HS कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम कोड. हार्मोनाइज्ड सिस्टीम कोड. नंतर 2022-23 चा डेटा आहे इथे. 2022-23 मध्ये या प्रोडक्टचं जे काही एक्सपोर्ट झालं होतं ते किती होतं भारताच्या टोटल एक्सपोर्ट्स मध्ये किती प्रमाण होतं किती पर्सेंट मध्ये होतं. 2023-24 चा पण हा एप्रिल टू जानेवारीचा डेटा आहे म्हणजे साधारणपणे 11 महिन्याचा डेटा आहे. अगेन या 11 महिन्याचा पर्सेंटेज शेअर आणि इथे लास्टला HS कोड डिजिट लेवल ऑप्शन. सो त्यात एक नवीन टर्म आपल्याला सारखी बघायला मिळते ती म्हणजे HS कोड. तर आपण सगळ्यात पहिले बघूया की HS कोड एक्झॅक्टली काय आहे. HS कोड हा एक्झॅक्टली फॅक्टर काय. त्यासाठी एक मिनिट बरोबर स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन शेअर झाली आहे नवीन. येस नो. ओके. सो आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल केचअप डिस्पेन्सर. आता हा काय प्रोडक्ट आहे तर केचअप डिस्पेन्सर आहे. केचअप डिस्पेन्सर इथे तुम्हाला इंटरनॅशनलच्या पुढे 6 आकडे लिहिलेले दिसत आहेत आणि नॅशनलच्या पुढे 4 आकडे लिहिलेले दिसत आहेत. बरोबर आहे. सो इथे हे जे आकडे आहेत टोटल ह्याला काहीतरी कारण आहे की 6च आकडे का आहे 2च आकडे का नाही त्याला काहीतरी कारण आहे. सो जगामध्ये
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टमध्ये नावांमध्ये कन्फ्युजन होऊ नये, प्रोडक्टच्या नावांमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून प्रत्येक प्रोडक्टला काही वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. जसा आपला आधार नंबर आहे तसंच या प्रोडक्टचे पण आधार नंबर आहेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, काही प्रोडक्टला कॉमन नावं असतात. त्यामुळे आपण कांद्याला कांदा बोलतो, कोणी ओनियन बोलतं, कोणी प्याज बोलतं, कोणी शॅलड बोलतं. असे प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नावं असू शकतात. सो हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी WTOनी त्या प्रोडक्ट्सला नंबर दिलेले आहेत. आता नंबरचं बायफर्केशन कसे आहे? तो सगळ्यात पहिले जे 2 आकडे आहेत, पहिले जे 2 आकडे याला म्हटलं जातं चॅप्टर कोड किंवा इंडस्ट्री कोड. काय म्हटलं जातं कमेंट बॉक्समध्ये सांगाल? चॅप्टर कोड किंवा इंडस्ट्री कोड. चॅप्टर कोड किंवा इंडस्ट्री कोड मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय म्हटलं जातं. चॅप्टर कोड किंवा इंडस्ट्री कोड. स्वतः मी जर इथे बघितलं नंबर 39 तर 39 नंबर बघितल्यानंतर मला क्लिअर कळतं की हे प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या आयटम मधलं काहीतरी प्रोडक्ट आहे. ही इंडस्ट्री झाली. त्याच्या पुढचे जे 2 डिजिट्स आहेत त्याला म्हटलं जातं हेडिंग किंवा कॅटेगरी. हेडिंग किंवा कॅटेगरी काय म्हटलं जातं कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. हेडिंग किंवा कॅटेगरी. म्हणजे मी 39च्या पुढे जो 24 नंबर बघतो तेव्हा मला कळतं की कॅटेगरी कुठली आहे, टेबलवेअर किंवा किचनवेअरची कॅटेगरी आहे. प्लास्टिकचे आयटम आहेत टेबलवेअर किंवा किचनवेअर या कॅटेगरीमध्ये. आणि शेवटचे 2 डिजिट जे आहेत, शेवटचे 2 आकडे जे आहेत याला म्हटलं जातं सब हेडिंग किंवा ऍक्च्युअल प्रोडक्ट. सो 39च्या पुढे 24 आणि 24च्या पुढे जर 10 मी बघितलं तर मला एक गोष्ट क्लिअर कळते की हे केचअप डिस्पेन्सर किंवा सॉल्ट पेपर डिस्पेन्सर आहेत. टेबलवेअर आणि किचनवेअर या कॅटेगरी मधले प्लास्टिकनी बनवले. प्लास्टिकनी क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस नो? ग्रेट. आता पुढे इथे तुम्हाला काही एक्स्ट्रा नॅशनलच्या खाली पण नंबर लिहिले दिसत आहेत. नॅशनलच्या खाली पण तुम्हाला नंबर लिहिले दिसत आहेत. आता हे काय असतं तर प्रत्येक कंट्रीमध्ये एक लक्षात घ्या पहिले 6 डिजिट जे आहेत, पहिले 6 आकडे जे ते संपूर्ण जगामध्ये सेम आहेत. पहिले 6 आकडे हे संपूर्ण जगामध्ये सेम आहेत. भारतामध्ये टोटल 8 आकडे वापरले जातात पण पहिले 6 सेम आहेत, पुढचे 2 वेगवेगळे असतात. US मध्ये 12 आकडे वापरले जातात. सिंगापूरमध्ये 10 आकडे वापरले जातात. असे प्रत्येक इंडस्ट्रीचा HS कोड जरी वेगळा असला तरी पहिले 6 HS कोड हे कॉमन आहेत. सो आता आपण फोकस करत असताना या 6 आकड्यांवरती फोकस करूया. पण त्यापूर्वी तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर प्लीज घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. ग्रेट ग्रेट. आता आपण जाऊया परत त्याच आधीच्या पेजवरती. सो आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इथे HS कोडच्या खाली 01 आहे तर 01 हे लाईव्ह ॲनिमल्स इंडस्ट्रीचं काय आहे? 01 हे लाईव्ह ॲनिमल इंडस्ट्रीचं काय आहे? येस चॅप्टर कोड किंवा इंडस्ट्री कोड. सो आता भारतातून टोटल किती अशा इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्री आपण प्रोडक्ट नाही म्हणत आहे, भारतातून टोटल अशा किती इंडस्ट्रीज आहेत ज्याचे प्रोडक्ट भारतातून एक्सपोर्ट होतात? तर तुम्ही खाली गेलात तर बघितलं तर 98 इंडस्ट्रीजचे 98 इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट भारतातून एक्सपोर्ट केले जातात. 98 इंडस्ट्रीजचे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल प्रोडक्ट भरपूर आहेत. भारताचा टोटल एक्सपोर्ट गेल्या वर्षी किती होता? तर 36,21,54,987 इंटू
म्हणजे गुणिले 1,00,000, कारण व्हॅल्यूज लॅक्स मधले आहेत. या वर्षी 11 महिन्यांमध्ये 29,26,21,613.61 गुणिले 1,00,000. क्लिअर आहे सगळ्यांना? येस नो? ग्रेट. ओके, इथे मयुरी मॅडम म्हणताय क्लिअर नाहीये. मयुरी मॅडम काय एक्झॅक्टली क्लिअर नाही आपल्याला याच्यामध्ये? संकेत ही व्हॅल्यू रुपीज मधली आहे. व्हॅल्यू रुपीज मधली आहे संकेत. डाऊन सेल्स झाला नाही अजून, कारण जर तुम्ही वरती बघितलं तर हा डेटा तुम्हाला आय थिंक जानेवारी पर्यंतचा असेल, पूर्ण वर्षाचा डेटा नाहीये. आधीचा डेटा जो दिसतोय तुम्हाला, दाखवतो. हा जो डेटा दिसतोय हा जो डेटा दिसतोय पूर्ण वर्षाचा आहे, आणि हा डेटा फक्त 11 महिन्यांचा आहे. त्यामुळे अपडेटेड नाहीये तो. अपडेट नाही म्हणजे पूर्ण वर्षाचा नाही, त्यामुळे तो डिफरन्स येणारच आहे. रोशन, हो, हे सेशन रेकॉर्डेड आहे. कारण मी सांगितलं होतं की माझ्या इथे ते स्लाइड ओपन होत नाही, गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन होत नाही, म्हणून मी सगळ्यांची परमिशन घेऊन रेकॉर्डिंग लावलेलं आहे. बरोबर आहे सगळ्यांना? येस नो? ऑल राईट, थँक्यू. सो कंटिन्यू करतो मी. अभिषेक, स्वाती, सचिन, काय कळलं नाही याच्यामध्ये? काय नाही कळलं? एचएस कोडचा अर्थ हार्मोनाइज सिस्टीम कोड. एचएस कोडचा अर्थ हार्मोनाइज सिस्टीम कोड. नॅशनल कोड आत्ता लक्ष नका देऊ, आत्ता 6 डिजिट वरती फोकस ठेवा. आत्ता 6 आकड्यांवरती फोकस ठेवा. ग्रोथ नॉट मेन्शन. थांबा, अभिजित येतोय अजून पुढे, थोडं थांबा. सो आता तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सिलेक्ट करता तुम्हाला काय करायचंय, तर हे सेशन झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा शांत वेळ असेल, म्हणजे तुमचा फोन, घरातले कोणीही आजूबाजूला नसतील, त्यावेळेस शांतपणे ही पूर्ण लिस्ट तुमच्या नजरेखाली घाला. एकदा बघून घ्या, स्क्रीनवरती दिसते पूर्ण लिस्ट बघून घ्या. पूर्ण लिस्ट तुमच्या नजरेखाली घालून घ्या. आणि ही लिस्ट बघत असताना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठली अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला इंटरेस्ट आहे. इंडस्ट्री, मी प्रोडक्ट नाही म्हणतो, इंडस्ट्री. सॉरी, अक्षर लहान आहे, दिसत नाही, इट्स ओके. सो तुम्हाला आता या सेशन नंतर काय करायचं, ही पूर्ण लिस्ट वाचायची. ही पूर्ण लिस्ट वाचून झाल्यानंतर सगळ्यात पहिला क्रायटेरिया आठवतो सगळ्यांना? प्रोडक्ट सिलेक्शनचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय होता?
प्रोडक्ट सिलेक्शन सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय होता आठवतोय? प्रोडक्ट सिलेक्शनचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया होता इंटरेस्ट. सगळ्यात पहिला क्रायटेरिया होता तुमचा इंटरेस्ट. सो सगळ्यात आधी या लिस्ट मधनं असे कुठल्या 5 इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला इंटरेस्ट आहे, ते कम्प्लीट 5 इंडस्ट्रीज एका पेजवरती लिहून घ्या. आता समजा तुम्हाला इंटरेस्ट आहे लाईव्ह अॅनिमल्स मध्ये. लाईव्ह अॅनिमल्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणलं तुम्हाला दुसरा क्रायटेरिया लागू करायचा आहे तुमचा. सांगू शकाल दुसरा क्रायटेरिया काय होता प्रोडक्ट सिलेक्शनचा? रिक्वायरमेंट. येस, ऍब्सोल्युटली राईट. सो तर समजा तुम्ही इंटरेस्ट आहे लाईव्ह अॅनिमल्स मध्ये, 2022-23 ला 4098 एवढ्या व्हॅल्यूज एक्सपोर्ट झाल्या आणि 2023-24 ला 6381 एवढ्या व्हॅल्यूज एक्सपोर्ट झाल्या. मला सांगा या प्रोडक्टला रिक्वायरमेंट आहे की नाहीये? इंटरनॅशनल मार्केटमध्ये याला रिक्वायरमेंट आहे की नाहीये? ऑब्विसली आहे. गेल्या वर्षी 4098 म्हणजे ऑलमोस्ट 40 करोड, या वर्षी 11 महिन्यांमध्येच 63 करोड एवढा एक्सपोर्ट झालाय. तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करायला पाहिजे जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे. सो पहिला क्रायटेरिया इंटरेस्ट, दुसरा क्रायटेरिया त्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट. आता प्रसाद थोडं थांबा, आपण येऊ त्याच्यावरती. पण आता समजा तुम्हाला इंटरेस्ट आहे लाईव्ह अॅनिमल्स मध्ये, तुम्हाला दिसतंय इथे मागणी पण आहे, मागणी वाढलेली आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला जे करायचंय, तुम्हाला इथे 4, 6, 8 दिसतंय. 4, 6 आणि 8 आकडे दिसत आहेत. येस, नो? गुड. सो जर 4, 6, 8 आकडे दिसत आहेत, हे तिन्ही आकडे क्लिकेबल आहेत. सो जर तुम्ही 4 वरती क्लिक केलं तर तुम्हाला लाईव्ह अॅनिमल्स मध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या 0101, आता समजा मी तुम्हाला विचारलं की 0104 काय आहे, लाईव्ह शिप आणि गोट्स या इंडस्ट्रीचं 0104 काय आहे? सांगू शकाल? नाही, नॅशनल कोड नाही. हेडिंग किंवा कॅटेगरी. समजा तुम्ही लाईव्ह गोट्स आणि शिप्स वरती गेलात, इथे पुढे बघा रिक्वायरमेंट आहे का? अगेन रिक्वायरमेंट आहे. पुढे येऊन 6 वरती क्लिक करा. 6 वरती क्लिक करा. सहा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह शिप्स आणि लाईव्ह गोट याचा वेगळा डेटा मिळेल. सो आता मला सांगा लाईव्ह गोट या प्रोडक्टचा HS कोड काय आहे? लाईव्ह गोट या प्रोडक्टचा HS कोड काय आहे? लाईव्ह गोट या प्रोडक्टचा HS कोड काय आहे? येस, HS कोड ज्यांनी फक्त 20 नंबर टाकलाय, 20 नंबर हा HS कोड नाहीये. लाईव्ह गोट या प्रोडक्टचा कम्प्लीट HS कोड आहे 010420. ओके, सो कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना HS कोडची? आणि तुम्ही थोडासा वेळ काढून याच्यावर अजून वेळ घालवलात तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. दुसरा एक ऑप्शन आहे याच्यामध्ये, तो म्हणजे समजा तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट केलंय, लेट्स अजून सिरियल्स एक्झाम्पल दुसरं घेऊया आपण. 10 त्याचा हेडिंग आहे किंवा चॅप्टर कोड आहे, सॉरी हेडिंग नाही चॅप्टर कोड आहे. तुम्ही डायरेक्टली 6 वरती जरी क्लिक केलं
तर त्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट होणारे सगळे प्रोडक्टचे 6 डिजिट एचएस कोड तुम्हाला मिळतील, सगळ्या प्रोडक्टचे. सो प्रोडक्ट सिलेक्ट करत असताना तुम्हाला काय करायचं, तुम्ही इंडस्ट्री सगळ्यात पहिले तुम्ही 5 इंडस्ट्री आयडेंटिफाय करा. सगळ्यात पहिले तर 5 इंडस्ट्री आयडेंटिफाय करा. 5 इंडस्ट्री आयडेंटिफाय केल्यानंतर प्रत्येक इंडस्ट्री मधले कमीत कमी 3 प्रोडक्ट आयडेंटिफाय करा आणि त्या 3 प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्हाला 15 प्रोडक्ट्स मिळतील ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या प्रोडक्टची मागणी तुम्हाला दिसते समोर. सो पहिले 2 क्रायटेरिया तुम्ही इथे फुलफिल करा प्रोडक्ट सिलेक्शनचे. क्लिअर आहे? येस, नो? 15 प्रोडक्ट आयडेंटिफाय करण्याची प्रोसेस क्लिअर असेल तर प्लीज 15 डॅश क्लिअर कमेंट करा. 15 डॅश क्लिअर. ओके. आता ज्यांना क्लिअर नाहीये त्यांना ही प्रोसेस मी पूर्ण परत करून दाखवतो, अख्खीची अख्खी प्रोसेस. ज्यांना क्लिअर नाहीये आणि अख्खी प्रोसेस पूर्ण करून दाखवतोय, प्लीज लक्ष देऊन बघा. सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे commerce.gov.in वेबसाईट वरती. या वेबसाईट वरती आल्यानंतर ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती क्लिक करा. ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक करा. एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक्सपोर्टचा डेटा येईल तुमच्या समोर, राईट साईडला इम्पोर्टचा डेटा येईल. इथे तुम्हाला चॅप्टर वाईज ऑल कमोडिटीज नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. तुम्ही अशा एका पेजवरती याल. या पेजवरती तुम्हाला 1997 पासूनचा डेटा मिळेल. इथे आल्यानंतर काहीही न करता डायरेक्टली सबमिट तुम्ही या पेजवरती या. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला एचएस कोड दिसतील. आता एचएस कोड म्हणजे काय तर हार्मोनाइज सिस्टीम कोड. हे टोटल जगामध्ये सेम 6 आकडे एचएस कोड असतात, भारतामध्ये 8 आकड्यांचे असतात. पण पहिले 6 आकडे संपूर्ण जगामध्ये सेम आहेत. पहिले 6 आकडे संपूर्ण जगामध्ये सेम आहेत. त्यामुळे आता फोकस करताना आपण पहिल्या 6 आकड्यांवरतीच फोकस करूया. समजा तुम्ही आता इथे लिस्ट पूर्ण बघितली, त्या लिस्ट मध्ये तुम्हाला वाटलं मला इंटरेस्ट आहे समजा फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये. फार्मास्युटिकल प्रोडक्ट त्याचा 2 आकडी एचएस कोड काय आहे तर 30 हा त्याचा 2 आकडी एचएस कोड आहे. स्वतः गेल्या वर्षी किती एक्सपोर्ट झालं होतं तर 1,59,64,64,364.57 ही जी व्हॅल्यू असेल या व्हॅल्यूला तुम्हाला गुणिले 1 लाख करायचे. गुणिले 1 लाख हे गेल्या वर्षी एक्सपोर्ट झालेला आकडा आहे. या वर्षी एवढा एक्सपोर्ट झालेला आहे. स्वतः सगळ्यात पहिला प्रश्न येतो, जर तुम्हाला या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला फार्मास्युटिकल या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट असेल आणि जर गेल्या वर्षी 1 करोड गेल्या वर्षी समजा 1,59,00,000 एक्सपोर्ट झालंय, या वर्षी 11 महिन्यांमध्ये, कारण हा डेटा जो वरती तुम्ही बघितला था एप्रिल टू जानेवारी आहे, या वर्षी 11 महिन्यांमध्ये एकच मिनिट. गेल्या वर्षी 1,59,00,000 व्हॅल्यूचं झालंय, या वर्षी 1,47,00,000 झालं. म्हणजे रिक्वायरमेंट आहे, अजून 2 महिन्याचा डेटा यायचा बाकी आहे. बरोबर आहे? मान्य करता? येस, नो? डिक्लाइन झाला अजून संपलं नाही, वर्ष संपलं नाही, 2 महिन्याचा डेटा. ओके. आता ज्यांचा प्रश्न येतोय की 1 लाखाने गुणिले का करायचं, ज्यांचा प्रश्न येतो 1 लाखाने गुणिले का करायचं, तर त्याचं कारण आहे व्हॅल्यूज इन लॅक्स. सुरुवातीला जे दाखवलं होतं व्हॅल्यूज आर इन लॅक्स, त्यामुळे गुणिले 1 लाख. क्लिअर आहे?
येस नो. थँक्यू. बाकी आहे, त्यामुळे डिक्लाईन नाही झालाय. सो मागणी आहे, तुमचा इंटरेस्ट आहे. इथे आल्यानंतर डायरेक्टली 6 वरती क्लिक करा, किंवा तुम्हाला वाटलं 8 वरती करायचं तर 8 वरती पण डायरेक्ट क्लिक करू शकता. अख्खी डिटेल पूर्ण या इंडस्ट्रीमधून एक्सपोर्ट होणारी लिस्ट मिळेल. सो इथे तुम्ही जर बघितलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्याचा 2 डिजिट लेवल एचएस कोड आहे 30, या इंडस्ट्रीमधनं टोटल 224 प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जात आहेत. टोटल 224 प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जात आहेत. भावना मैडम, 468 कहां से आया, मतलब मैं समझा नहीं आपका क्वेश्चन. 468 यहीं पे है, आपका जो कॉलम है उसमें लास्ट कॉलम है. 468 काय आहे परत सांगतो, हे घ्या तुमच्या स्क्रीनवरती. मगाशी मी हे एक्सप्लेन करताना तुम्ही लोकांनी मिसआउट केले म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय. पहिले 2 आकडे जे आहेत एचएस कोडचे, हे चॅप्टर कोड म्हटलं जातं. पुढचे जे 2 आकडे त्याला हेडिंग म्हटलं जातं. पुढचे जे 2 आकडे आहेत त्याला सब हेडिंग म्हटलं जातं. आणि तिकडनं 468 आलंय. पहिले 2 आकडे आहेत त्याला म्हटलं जातं प्रोडक्टची कॅटेगरी, सॉरी प्रोडक्टचं चॅप्टर. पुढचे 2 आकडे त्याला हेडिंग किंवा कॅटेगरी म्हटलं जातं. आणि त्याच्या जे पुढचे 2 आकडे आहेत त्याला म्हटलं जातं सब हेडिंग की ऍक्च्युअल प्रोडक्ट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस नो? सगळ्यांना क्लिअर आहे का? ग्रेट. सो आता इथे समजा आता आपण माझ्या प्रोडक्ट बद्दल बोलूया. माझं प्रोडक्ट जे आहे ते येतं 20 कॅटेगरीमध्ये. माझं जे मेन प्रोडक्ट आहे प्रिपरेशन ऑफ फ्रूट व्हेजिटेबल, फ्रूट नट अँड अदर पार्ट्स ऑफ प्लांट्स, या कॅटेगरी माझं प्रोडक्ट येतं. आणि माझं जे ऍक्च्युअल प्रोडक्ट आहे ते हे आहे. विनायक कोळी, आपण जर प्रॅक्टिस केलीत ना थोडीशी तर या गोष्टींची उत्तरं मिळतील तुम्हाला. थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल. माझं मेन प्रोडक्ट आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईज. त्याचा एचएस कोड आहे 200410. स्वतः गेल्या वर्षी फ्रोझन फ्रेंच फ्राईजचा एक्सपोर्ट होता 86,367 आणि यावर्षी आहे 1,12,000. तर मी या प्रोडक्ट मध्ये काम करायला पाहिजे की करायला नको? येस नो? ऑब्विसली करायला पाहिजे. स्वतः हे प्रोडक्ट मी कुठल्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करू शकतो? प्रोडक्ट सिलेक्शनची प्रोसेस क्लिअर असेल तर प्लीज PS कमेंट करा. PS. ओके. सो आता प्रोडक्ट सिलेक्शन झाल्यानंतर परत एकदा आपल्याला टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय करायला लागेल. प्रोडक्ट सिलेक्शनची दुसरी स्टेप आठवतं ना काय? टोटल 3 लेवल 11 स्टेप्स मधली प्रोडक्ट सिलेक्शन नंतरची स्टेप माहिती आहे? ओके. 15 प्रोडक्ट कसे? मी सिंपल सांगतो, परत एकदा सांगतो. मगाशी मी जे रिपीट केलं सांगितलं ते परत सांगतो. तुम्ही जेव्हा या लिस्टवरती या लिस्टवरती आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, तर सगळ्यात आधी तुम्हाला 5 इंडस्ट्रीज आयडेंटिफाय करायच्या आहेत. 5 इंडस्ट्रीज आयडेंटिफाय करायच्या आहेत. आणि प्रत्येक इंडस्ट्री मधले 3 प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि ज्याची मागणी पण आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 15 प्रोडक्ट मिळून जातील. क्लिअर आहे सगळ्यांना 15 प्रोडक्ट आयडेंटिफाय करण्याची प्रोसेस? दत्तप्रसादजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय? येस नो? ग्रेट. सो आता टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय करण्यासाठी परत सेम प्रोसेस करायची आपल्याला. commerce.gov.in इथे आल्यानंतर ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती परत क्लिक करायचंय.
एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा बँक अॅन्युअल वरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर अगेन लेफ्टला एक्सपोर्ट, राईटला इम्पोर्टचा डेटा. मगाशी आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला होता तो होता चॅप्टर वाईज ऑल कमोडिटीज. आता आपल्याला ऑप्शन जो सिलेक्ट करायचा आहे तो आहे कमोडिटी वाईज ऑल कंट्रीज. कमोडिटी वाईज ऑल कंट्री आपल्याला काय शोधायच्यात? कंट्रीज शोधायच्या. स्क्रीनशॉट ज्यांना घ्यायचा ते घेऊ शकतात. कम्युनिटी वाईज ऑल कंट्रीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा एका पेज वरती याल. इथे तुम्हाला असं एक पेज येईल. सगळ्यात महत्वाचं इथे पण डेटा 1997 पासूनचा मिळेल, पण इथे आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं सर्च वरती क्लिक नाही करायचंय, सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक करायचंय, पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला जो एचएस कोड तुम्ही आधीच्या प्रोसेसमध्ये फाइंड आउट केलाय तो एचएस कोड इथे तुम्हाला पोस्ट करायचा आहे. क्लिअर आहे? आधीच्या प्रोसेसमध्ये जे तुम्ही 6 आकड्याचा एचएस कोड फाइंड आउट केलाय तो 6 आकड्याचा प्रोसेस एचएस कोड तुम्हाला इथे पोस्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? येस, नो? गुड. आणि इथे आल्यानंतर डायरेक्टली सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक करा. जे नो म्हणतात आय एम सरप्राईज, काय याच्यात नाही कळण्यासारखं काय आहे? प्रशांत, काय नाही कळलं आपल्याला? मानसी मॅडम, काय नाही कळलं आपल्याला? काय रिपीट करू प्रशांत? पूर्ण प्रोसेस? ओके, मी सांगतो. तुम्ही आधीची जी प्रोसेस केली प्रोडक्ट सिलेक्शनची जी आधीची प्रोसेस केली, एचएस कोड हाऊ टू मानसी मॅडम मी 3 वेळा रिपीट केलाय. तुम्ही चॅप्टर वाईज ऑल कम्युनिटीज वरती गेल्यानंतर जो एचएस कोड तुम्हाला मिळेल तो एचएस कोड तुम्हाला इथे येऊन या प्रोसेसमध्ये इथे पोस्ट करायचा आहे. मी आता माझ्या प्रोडक्टचा एचएस कोड पोस्ट करतोय. सबमिट वरती क्लिक केलं, मला इथे डेटा मिळाला की माझं प्रोडक्ट कुठलं आहे? 200410 पोटॅटोस प्रिझर्व्ड म्हणजे फ्रोझन फ्रेंच फ्राईज माझं प्रोडक्ट आहे. किती देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहे भारतातून, हा इंडियाचा डेटा आहे. हा इंडियाचा डेटा आहे. इथे आल्यानंतर मला कळतं की माझं प्रोडक्ट टोटल 61 कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट होत आहे. 61 कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट होत आहे. माझा प्रोडक्ट गेल्या वर्षी एक्सपोर्ट झाला होता 86,367. या वर्षी 11 महिन्यांमध्ये अजून 2 महिन्याचा डेटा ऍड ऑन व्हायचा बाकी आहे. सो 1,12,000 या वर्षी झालंय. गेल्या वर्षी पर्सेंटेज शेअर एवढा होता, सॉरी आता एवढा आहे. पण आता इथे आल्यानंतर या कंट्रीच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे कॉलम्स जे आहेत, सगळ्यात पहिले सिरियल नंबर्स, इथे कंट्रीची लिस्ट पूर्ण मिळते. इथे व्हॅल्यूज इन लॅक्स दिसतायच्या आधी पण होत्या. इथे अजून एक हे ऍड झाले ते म्हणजे क्वांटिटी इन थाउजंड्स. सो इथे आल्यानंतर आता मला सगळ्यात पहिले प्रोसेस काय करायची, मला टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय करायचंय. पर्सेंटेज शेअर काय आहे तर इंडियातनं जेवढा एक्सपोर्ट झाला आहे टोटल एक्सपोर्ट त्यामध्ये या प्रोडक्टचा पर्सेंटेज किती आहे, या पर्सेंटेजचा शेअर किती आहे, या प्रोडक्टचा शेअर किती आहे. तर मी जी प्रोसेस आयडेंटिफाय करतो बायर फाइंडिंग करण्यासाठी, टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याच्यामध्ये मी सिंपल करतो या लिस्टमध्ये अशा कुठल्या कंट्रीज आहेत ज्या गेल्या वर्षी म्हणजे 22-23ला 1000 व्हॅल्यू पेक्षा जास्त ज्याचा एक्सपोर्ट झालाय. 1000 व्हॅल्यू पेक्षा जास्त. 1000 व्हॅल्यू पेक्षा जास्त. आता 1000 व्हॅल्यू म्हणजे किती झाली सांगू शकाल कमेंट बॉक्समध्ये? 1000 व्हॅल्यू म्हणजे किती झाली?
1000 गुणिले 1,00,000, 1000 गुणिले 1,00,000 म्हणजे 10 करोड. सो आता आपण बघा, व्हिएतनामला झालंय, थायलंडला झालंय, युएसएला ऑलमोस्ट 1000च्या आसपास झालेलं आहे, साऊथ आफ्रिकेला झालेलं आहे, सौदी अरेबियाला झालेलं आहे. आता सौदी अरेबिया बघा, गेल्या वर्षी 1400 झालंय, यावर्षी 2100 झालंय. फिलिपिन्स, माझ्या प्रोडक्टचा सगळ्यात मोठा इम्पोर्टर इंडियातनं, गेल्या वर्षी 34,000, यावर्षी 44,000. नेपाळ, ते गेल्या वर्षी 1300, यावर्षी 1100. आता अजून एक इथे ऑपॉर्च्युनिटी आहे, लिबेरिया, गेल्या वर्षी 0.77, यावर्षी 1.24. म्हणजे मी या कंट्रीला जर टार्गेट केलं तर मला एंट्री इझिली मिळू शकेल. लिबिया, गेल्या वर्षी झालेलाच नाहीये, यावर्षी 23.24 झालाय, म्हणजे मला एंट्री इझिली पॉसिबल होऊ शकेल. कोरिया, गेल्या वर्षी 709, यावर्षी 1022. केनिया, गेल्या वर्षी 62, यावर्षी 367, म्हणजे मला एंट्री इझिली पॉसिबल होऊ शकेल. जॉर्डन, मला गेल्या वर्षी 18.82, यावर्षी 0.00, म्हणजे मी या कंट्रीला प्रोसीड करणं, विचार करणं चुकीचं आहे. जापान, ग्रोथ बघा, गेल्या वर्षी 464, यावर्षी 2016. म्हणजे रिक्वायरमेंट भारतातून वाढते. इंडोनेशिया, हाँगकाँग पण बघा, 6.94, यावर्षी डायरेक्ट 88.72. जर्मनी, मार्केट ओपन होत आहे. फिजी, गेल्या वर्षी डेटा बघा, यावर्षी डेटा बघा. युथोपिया. सो या अशा पद्धतीने तुम्ही 10 कंट्रीज आयडेंटिफाय करा. 10 सोडा, मी तर म्हणतो 5 कंट्री आयडेंटिफाय करा. सो मगाशी तुम्ही 15 प्रोडक्ट आयडेंटिफाय केले होते. या 15 प्रोडक्टला प्रोडक्टसाठी तुम्हाला जर प्रत्येकी 5 कंट्रीज मिळाल्या, तर तुम्हाला 75 कंट्रीज मिळतात, ज्या कंट्रीजमध्ये भारतातून एक्सपोर्ट होतोय, रिक्वायरमेंट आहे, मागणी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सो हे काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सनी विचार करायला लागेल. हे ऍस्पेक्ट्स काय काय असू शकतात, किंवा गेल्या वर्षी मागणी किती होती, यावर्षी मागणी किती आहे. गेल्या वर्षी अजिबात नव्हतं आणि यावर्षी होतंय, म्हणजे ऑलरेडी गेल्या वर्षी भरपूर ट्रेड झालेला आहे आणि यावर्षी पण तेवढाच झालाय. अगेन ती ऑपॉर्च्युनिटी आहे. गेल्या वर्षी अजिबात ट्रेड नाही झालाय आणि यावर्षी अचानक ट्रेड झालाय, म्हणजे ती एक एंट्री ऑपॉर्च्युनिटी आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही 3 कंट्री ज्याच्यामध्ये ऑलरेडी एक्सपोर्ट होत आहे आणि 2 कंट्री जिकडे आता एंट्री लेवल ते प्रोडक्ट एंट्री होत आयडेंटिफाय, अशा कॉम्बिनेशन मध्ये 5 कंट्री तुम्ही फोकस करून त्या कंट्रीमध्ये बायर फाइंड आउट करू शकता. इधर जास्त एक्सपोर्ट होणाऱ्या किंवा इधर नवीन एंट्री होणाऱ्या, दोन्हीपैकी कुठल्या तरी कंट्रीमध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकेल. एक गोष्ट सिंपल तुम्हाला सांगतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटीवरती बिझनेस चालतो. तुम्हाला आज आत्ता वाटत असेल की या इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट आहे, पण उद्या करायची तुम्हाला ती नाही वाटणार. त्यामुळे दोन्ही फॅक्टर्स मध्ये काम करणं आणि चारी बाजूनी कान नाक डोळे उघडे ठेवून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला एक्सपोर्टर होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. क्लिअर आहे. सो तुम्हाला जर आतापर्यंत 15 प्रोडक्ट 75 कंट्रीज आयडेंटिफाय प्रोसेस करायची प्रोसेस जर क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये 15-75- क्लिअर कमेंट करा प्लीज. 5 कंट्री कुठे झाल्या? 5 कंट्री प्रत्येक प्रोडक्टसाठी 5 कंट्री, प्रत्येक प्रोडक्टसाठी 5 कंट्री. आपण 15 प्रोडक्ट आयडेंटिफाय करण्याची प्रोसेस आधी बघितली होती, त्याच्यात प्रत्येक प्रोडक्टसाठी 5 कंट्री. 15 बाजू 75 आणि इतक्या अपॉर्च्युनिटीज, म्हणजे इन शॉर्ट 75 अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे एक्सपोर्ट करण्यासाठी.
क्लिअर आहे? निकिता म्हणतात बल्ब ऑन झाला. ओके. आता त्या कंट्रीमध्ये तुमचं प्रोडक्ट किती रुपयांना एक्सपोर्ट होऊ शकतं, की त्या प्रोडक्ट वर्षभरात ऍव्हरेज किती कॉस्टला एक्सपोर्ट झालाय. सिंपल प्रोसेस आहे. मला एक साधं गणित सांगतो मी, सिंपल मॅथ. माझ्याकडे एक बॉक्स आहे पेन्सिलचा. एका बॉक्समध्ये 10 पेन्सिल्स आहेत. मी प्रश्न विचारतो तुम्हाला उत्तर द्यायचं. एका बॉक्समध्ये 10 पेन्सिल्स आहेत. एका बॉक्सची किंमत 100 रुपये आहे. तर एका पेन्सिलची किंमत किती? अर्थात 10. सिंपल मॅथ आहे. सिंपल मॅथ आहे, सगळ्यांना कळतं. सेम गणित इथे वापरूया आपण. इथे आपल्याला व्हॅल्यूज आहेत. समजा आपण कंट्री पकडतोय अंगोला. ओके, कंट्री पकडतोय आपण अंगोला. अंगोलामध्ये माझं प्रोडक्ट, हे जे प्रोडक्ट आहे त्याची किंमत आहे, सॉरी, याची गेल्या वर्षी 2022-23 ला एक्सपोर्ट झालेली व्हॅल्यू आहे 2.83, म्हणजे 2,83,000. क्लिअर आहे? 2,83,000 कुठून आले विचारू नका. अंगोलाच्या पुढे जे 2.83 आहे त्याला 1 लाखाने मल्टिप्लाय केलंय मी. तसंच क्वांटिटी इन थाउजंड्स लिहिलेलं दिसतंय सगळ्यांना समोर. क्वांटिटी इन थाउजंड्स, क्वांटिटी इन थाउजंड्स लिहिलेलं दिसतंय सगळ्यांना. येस, नो? ओके. सो त्या 1.71, 1.71 ला गुणिले 1,000 करा, आकडा येईल 1,710. मला सांगा आता माझ्या प्रोडक्टची किंमत काय अंगोला या देशामध्ये? सगळ्यात पहिले एक क्लिअर आहे की ती व्हॅल्यू आपल्याला रुपयांमध्ये मिळालेली आहे. सो रुपीज 165.49. क्लिअर आहे? 165.49. पण 165.49 काय? आता इथे माझं प्रोडक्टचं नॉलेज कामाला येतं की मला माहितीये 1 ग्रॅम फ्रोझन फ्रेंच फ्राईज. सगळ्यांना माहितीये, मॅकडॉनल्ड मध्ये मिळतात ते. फ्रोझन फ्रेंच फ्राईज सगळ्यांना माहितीये. फ्रेंच फ्राईज जे आपण खातो ते फ्रेंच फ्राईज 165 रुपये ग्राम मिळतात का? 165 रुपये ग्राम मिळतात का? नाही. म्हणजे ग्राम ऑप्शन निघून गेला. 165 रुपये टन म्हणजे 1,000 किलोचे 165 रुपये मिळतात का? नाही. म्हणजे अर्थात ही व्हॅल्यू जी आहे ही पर केजीची व्हॅल्यू आहे. सो अंगोला या देशामध्ये मला जर माझं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं आहे तर 165 रुपयाच्या खाली मला माझ्या सप्लायर बरोबर नेगोशिएट करावं लागणार आहे. आता ही व्हॅल्यू कुठनं येते? तर जेवढे भारतातून एक्सपोर्ट होतात, एक्सपोर्ट होत असताना गव्हर्नमेंटकडे आपल्याला एक डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. जे परचेस ऑर्डर असते त्याची कॉपी सबमिट करावी लागते. त्याच्यावरती ज्या कॉस्ट मेन्शन असतात तिकडे ती कॉस्ट गव्हर्नमेंट इथे कॅल्क्युलेट करून मेन्शन करतात. सो ही एक्झॅक्ट कॉस्ट नसली तरी ऍव्हरेज कॉस्ट आहे. हेच प्रोडक्ट अंगोला या देशामध्ये कधी 200 रुपयाला गेला असेल, कधी 180 ला गेला असेल, कधी 160 ला गेला असेल, कधी 140 ला गेला असेल. ऍव्हरेज कॉस्ट जी आहे ती 165 आहे. सो प्रोडक्ट प्राइस काढण्यासाठी फॉर्म्युला अतिशय सिंपल आहे. प्रोडक्ट प्राइस is equal to value divided by quantity. Product price is equal to value divided by quantity. Product price is equal to value divided by quantity. Please, team, please formula post करा. Yes, किशोर. मी परत रिपीट करतो, एक्झाम्पल दुसऱ्या कंट्रीचं घेतो. आता हे युनिट इथे युनिट लिहिलेलं आहे, हे युनिट डिफर करेल. मित्रांनो सॉरी मी मध्येच इंटरप्ट केलं.
पण काही जण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की लवकर करा, लवकर करा. आय नो मी 4 तास बोललो होतो, पण ऑलमोस्ट आता 4.5 तास झालेले. तर चालणारे पुढे एक्सटेंड झालेलं? येस, नो? अजून एक 15 मिनिटं लागतील. आय एम सरप्राईज की मी इथे डिलिव्हर व्हॅल्यू एक्स्ट्रा करतोय आणि मला सांगितलं जातंय की लवकर आटपा. आय एम रिअली सरप्राईज विथ दॅट. युजली हे होत नाही. लोक 4 तास सांगून 3.5 तासामध्ये आटपतात. सो ह्याच्यानंतर बायर फाइंडिंगला जाणार आहोत. पण ही ही प्रोसेस एकदा परत बघून घ्या सगळ्यांनी. तुमचं प्रोडक्ट लिटरमध्ये जातं, केजी मध्ये जातं, की कसं जातं ते युनिट पर हे डिफर करेल. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, मग तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल याच्यामध्ये. आपण घेऊया एक्झाम्पल ऑस्ट्रेलियामध्ये. आता ह्याच्यात मला तुमची इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. सो ऑस्ट्रेलियामध्ये प्रोडक्टची प्राइस काय? सॉरी, ऑस्ट्रेलियामध्ये प्रोडक्टची व्हॅल्यू किती आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल? 221.90 ला गुणिले 1 लाख करा. 221.90 गुणिले ओके. आता 180 ला गुणिले 1000 करा. 180 ला 180.77 गुणिले 1000 म्हणजे 1,80,770. आता तुम्ही मला सांगा या प्रोडक्टची कॉस्ट काय? तुम्ही मला सांगा या प्रोडक्टची कॉस्ट काय? प्रोडक्ट कंट्री आहे ऑस्ट्रेलिया. $122.75. 122.75 काय? 122.75 काय? डॉलर, दिराम, येस, रुपीज. पर काय? पर लिटर फ्रेंच फ्राईज, पर केजी. क्लिअर आहे सगळ्यांना प्रोडक्ट प्राइसिंग कसं काढायचं? सो जर तुम्हाला 15 प्रोडक्ट 75 कंट्रीज आणि प्रोडक्ट प्राइसिंग काढायची प्रोसेस क्लिअर असेल तर 15-75-PP क्लिअर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू. आणि आता आपण सेशनच्या लास्ट पार्टकडे जातो. मित्रांनो, मी बोललो होतो. ओके, सो थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यात आधी तर की तुम्ही मला अलाउ केलं की मी रेकॉर्डिंग शेअर करेन तुमच्या बरोबर. आता आपण सेशनच्या ऑलमोस्ट लास्ट एंड पार्टला आलेलो आहोत, जिथे आपण बायर फाइंडिंगच्या प्रोसेसकडे जातोय. सो आय ऍग्री की मी 2 वाजेपर्यंत सेशन कम्प्लीट होईल असं सांगितलं होतं. 2:30 वाजलेले. अजून एक 10 ते 12 मिनिटं लागतील बायर फाइंडिंगच्या प्रोसेसला जायला, बायर फाइंडिंगची प्रोसेस कम्प्लिटली आयडेंटिफाय करायला. सो थँक्यू. आय अंडरस्टँड तुमची इंटिग्रिटी इज इम्पॉर्टंट, बट ऍज आय सेड की मी जर 99 रुपये तुमच्याकडनं चार्ज केले तर माझं काम आहे 200% व्हॅल्यू देणं, आणि ती मी देण्याचा प्रयत्न करतो. कोणतरी म्हणते 5 नंतर कंटिन्यू करा, तेवढंच करतो मी. आता आपण बायर फाइंडिंगच्या प्रोसेसला जातोय. बायर फाइंडिंगच्या प्रोसेसला जाण्यापूर्वी ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी प्रश्न प्लीज नोट डाऊन करून ठेवा. सेशनच्या एंडला मी प्रश्नांना उत्तर देईन. बायर फाइंडिंगच्या प्रोसेस जाण्यापूर्वी मला विचारायचं आहे की आपल्यापैकी किती जण असे अजूनही आहेत की ज्यांना
24, 25, 26 मेच्या इव्हेंटसाठी रजिस्टर करायचं आहे आज आणि अजून केलं नाही त्यांनी हँड रेस करा प्लीज. इथे ना एक स्टुपिड माणूस आहे, हरिओम ताटके नावाचा, फालतू काहीतरी कमेंट्स करतोय. हरिओम, एवढा मोकळा वेळ असेल तर तो धंद्यात घालव मित्रा. आयुष्यात काही करायचं नसेल की 99 रुपये पे करून आलाय आणि इथे उगाच टाइमपास चाललाय. असं ज्यांना रजिस्टर करायचं असेल, मी लिंक शेअर केली, गो अँड जॉईन इट. मी आता जातोय बायर फाइंडिंगच्या प्रोसेसला. येस. बायर फाइंडिंगच्या प्रोसेसला जाण्यापूर्वी आपल्याला जायचंय सगळ्यात आधी गुगलवरती. सो गुगलवरती गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय शोधायचंय लक्षात आहे तुम्हाला? बायर फाइंडिंगला ची जी मी स्टेप तुम्हाला दाखवली, प्रोसेस दाखवली, त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय इंडियन एम्बेसी. येस, इंडियन एम्बेसी इन मलेशिया. आलंय समोर, मलेशिया आपण शोधू. इंडियन एम्बेसी इन मलेशिया. तुम्हाला ज्या कुठल्या कंट्रीमध्ये शोधा त्या कंट्रीमध्ये तुम्ही शोधू शकता. सो इंडियन एम्बेसी इन मलेशिया. आता म्हणजे तुम्हाला त्यांची वेबसाईट दिसते समोर, तुम्ही जर नीट बघितलं तर त्या वेबसाईटवरती आपण क्लिक करूया. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. तुम्हाला लक्षात आहे काय शोधायचं आपल्याला वेबसाईटवरती गेल्यानंतर? काय शोधायचंय? तो बायर डेटा, पण त्याच्यासाठी वेबसाईटवर गेल्यावर काय शोधायचंय? येस, कॉन्टॅक्ट डिटेल्स. ट्रेड, कॉमर्स किंवा कमर्शियल डिपार्टमेंटचा चे कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो इथे तुम्हाला ट्रेड आणि कॉमर्स एक ऑप्शन दिसतोय. ट्रेड अँड कॉमर्स. तिथे खाली जाऊन बघूया आपण. बघा इथे ट्रेड क्वेरी नावाचा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करू शकता. इथे तुम्हाला हा फॉर्म भरून देऊ शकता. हा एक ऑप्शन झाला. दुसरं आपल्याला शोधायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो इथे अजून जर खाली गेला तर लेफ्ट साईडला तुम्हाला इथे इम्पॉर्टंट नंबर नावाचा ऑप्शन दिसतोय. इम्पॉर्टंट नंबर्स. या इम्पॉर्टंट नंबर्स मध्ये कमर्शियल रिप्रेझेंटेटिव्ह वरती क्लिक केलं तुम्हाला इथे ईमेल आयडी मिळतो. कमर्शियल रिप्रेझेंटेटिव्ह वरती गेला तर तुम्हाला इथे ईमेल आयडी मिळेल. आता ह्या ईमेल आयडी वरती, बरं मी तुम्हाला एक छोटासा टास्क देऊ सगळ्यांना करायला? एक छोटासा टास्क देऊ, चालेल? ओके. मी आता आपले कमेंट बॉक्स बंद करतोय. माझी टीम आपला ग्रुप ओपन करेल, ज्या ग्रुपवरती तुम्ही आहात तो ग्रुप माझी टीम ओपन करेल. तुम्हाला ही सेम स्टेप, ही सेम प्रोसेस कुठल्याही रॅन्डम मनात आत्ता जी कंट्री येते त्या कंट्रीवरच्या एम्बेसीवरती, एम्बेसीचा तुम्हाला ईमेल आयडी ग्रुपवरती शेअर करायचा आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही हे शोधताय मलेशिया. मलेशियाचं शोधताय, मलेशिया डॅश fscom.mea.gov.in. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करायचं, इथे कमेंट बॉक्समध्ये नाही. व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती करणार सगळेजण. येस, नो? स्टीम ग्रुप ओपन झाले की मला फक्त अपडेट करा ग्रुप ओपन झाले म्हणून.
जे नो म्हणतायत तुमचा कॉल आहे, बिझनेस तुमचा आहे, बिझनेस तुमचा आहे, नाही करायचं तुमची इच्छा. ओके. माझ्या टीमनी ग्रुप ओपन केलेले आहेत. स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय करायची ते मी सांगतोय तुम्हाला परत एकदा. सगळ्यात आधी तर गुगलवरती जा. गुगलवरती जाऊन सर्च करा, समजा इंडियन एम्बेसी इन, तुम्हाला समजा USA मधलं पाहिजे तर USA, तुम्हाला समजा UK मधलं पाहिजे तर UK. सर्च केल्यानंतर तर इथे अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे स्ट्रेट वे इथे कॉन्टॅक्टर्स मध्ये जाऊ शकता. कॉन्टॅक्टर्स मध्ये जाऊन तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळून जातात. इथे तुम्हाला काय मध्ये अलर्ट येतोय, ट्रेड कॉमर्स किंवा कमर्शियल डिपार्टमेंटचा नाही मिळाला तर जो ईमेल आयडी मिळेल त्याच्यावरती मेल करा, ते लोक डायव्हर्ट करतील, तसंही चालू शकेल. पण शक्यतो ट्रेड कॉमर्सला करा, म्हणजे डायरेक्टली अप्रोच व्हाल तुम्ही. सो मला ग्रुपमध्ये सगळ्यांनी प्लीज शेअर करा, तुम्हाला कुठल्या एम्बेसीचा ईमेल आयडी तुम्ही शेअर करताय. कमॉन. एक्झॅक्टली 3 मिनिटाचा वेळ देतो, 3 मिनिटं खूप होतात त्या प्रोसेससाठी. एक्झॅक्ट 3 मिनिटाचा वेळ देतोय. टायमर स्टार्ट केलाय. प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायची आहे ती तुम्हाला एक मिनिट मी स्क्रीन शेअर करून दाखवतो. ही प्रोसेस तुम्हाला करायची स्क्रीनवरती आहे तुमच्या. ग्रेट. प्रसाद पाटील आपण डिरेक्टली सगळ्या वेबसाईट पासून सगळं लिंक पाठवलं, तसं नकोय मला. स्पेसिफिकली मी जो फॉर्मॅट सांगितले त्या फॉर्मॅटमध्ये द्या मला. रोशन, आपण जे पाठवलंय com3.washington हे कुठल्या कंट्रीचं आहे, ती कंट्री मेन्शन करा. रिअली हॅपी जे लोक करतायत, आय एम रिअली हॅपी की तुम्ही डेडिकेटेड आहात करण्यासाठी. आय एम रिअली हॅपी की तुम्ही करताय. समीर, आपण फक्त जापानच्या एम्बसीचा ईमेल आयडी वेबसाईट शेअर केली तशी नकोय मला, मला ईमेल आयडी हवाय. आहे, वेळ आहे आपल्याकडे, करून घ्या. 1 मिनिट आहे अजून. जो तुम्ही शेअर करताय सगळेजण. ज्यांनी ऑस्ट्रेलियाचं शेअर केलाय शक्यतो टाईप करून शेअर करा.
ओके. आता हा ईमेल आयडी तुम्हाला मिळाला आहे. या ईमेल आयडी वरती अतिशय सिंपल प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे हा मेलचा फॉर्मॅट टीम परत ग्रुपमध्ये शेअर करा. फॉर्मॅट त्यांना मेल करायचा आहे. 48 तासामध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं रिप्लाय येईल. 48 वर्किंग अवर्स मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? आणि आता मला सांगा, आपण या सेशनच्या एंड पॉइंटला आलेलो आहे. आतापर्यंत सेशन म्हणजे ऑलमोस्ट आपण 4 तास सांगून 4.5 तास एकत्र आहोत. या सेशन बद्दल तुमचा रिव्ह्यू काय? मला ग्रुपमध्ये सांगू शकाल? थँक्यू. आणि पुन्हा एकदा मी वेळेपेक्षा थोडंसं पुढे गेलो त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. बट मी जर कमिटेड आहे तुम्हाला काही नॉलेज देण्यासाठी तर त्यात मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. थँक्यू. थँक्यू. सो विचार करा, जर 4.5 तास एकत्र राहून तुमचे हे रिव्ह्यूज आहेत, तर 3 दिवस म्हणजे साधारणपणे 22-23 तास जर एकत्र असू तर काय